रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे हरिपाठ चिंतन भाग 8। आजचा जो अभंग आहे तो हरिपाठातील 7व्या क्रमांकाचा अभंग। पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे भक्तांसी, नाही ज्याची भक्ती तो पतित भक्त हरिसी न भजत दैवत। अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी, ज्ञान देवाप्रमाण आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण एक नांदे। माऊली ज्ञानोबा या अभंगातून काय सांगतात की जो जन्माला येऊन हरिभक्ती करत नाही, जो जन्माला येऊन नामचिंतन करत नाही, त्याचे तो भक्तच नाही आणि त्यामुळे तो भक्तीत नसल्यामुळे त्याला एवढ्या प्रकारचे पातक लागतात की ते पातक कुठल्याही याच्याने सुटता सुटत नाहीत। त्यासाठी ते एवढे वज्रलेपासारखे चिपकतात की पुसूनही पुसता होत नाही। पुढे माऊली काय सांगतात आपल्याला की नाम न घेता फक्त इकड तिकडच्या गप्पा रंगवतोस आणि बाकी संसारात तू मग्न असतोस, पण तू हरिनाम घेत नाहीस तर तुला भगवंत कसा प्राप्त होईल। पुढे माऊली पुढे सांगतात, नाही ज्याची भक्ती तो पतित भक्त हरिसी न भजत दैवत। ज्याच्या अंतःकरणात भक्ती नाही तो माणूस पतित आहे आणि खरा अभक्त समजावा। जो हरीचे परमेश्वराचे भजन करत नाही तो दैवहत आहे, म्हणजे त्याचे नशीब फुटके किंवा दुर्दैवी आहे। अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी। माऊली काय सांगतात, अनेक लोक व्यर्थ बडबड वाचाळपणा करतात, केवळ तोंडाने बडबड करून किंवा कोरड्या गप्पा मारून परमेश्वर प्राप्त होत नाही। अशा केवळ वाचाळगिरी करणाऱ्यांना तो गोपाळ हरी कसा काय भेटणार, म्हणजेच भक्तीशिवाय केवळ शब्दांच्या पंडितांनी देव मिळत नाही। किती सरळ आहे। पुढे माऊली काय म्हणतात, ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण एक नांदे। महाराज सांगतात, माऊली सांगतात की माझ्यासाठी आत्मा हेच सर्वात मोठे निदान खजिना आणि हेच सत्य आहे। हा परमात्मा प्रत्येक जीवात हृदयात सर्व घटी पूर्णपणे वास करतो। तो एकच आत्मा सर्वांमध्ये भरून उरलेला आहे। हीच अंतिम ज्ञान आहे। चिंतन आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि काही माझ्याकडून बोलण्यात चुका वगैरे झाल्या असतील त्या कमेंट करून निदर्शनास आणा। रामकृष्ण हरी।